दुपारचं कडक ऊन पडलेलं होतं. कावेरी तिच्या 2 मुलांना घेऊन बस स्टँडवर बसलेली होती. तिची 2 मुले पूर्ण बस स्टँडवर गोंधळ घालत होती. इकडे पळ तिकडे पळ, एकमेकांना मार, उगाचच गोंधळ करत होती. दुपारच्या एवढं ऊन, तो बसचा उग्रवास, खारमुरे फुटाणे, शेंगदाणे विकणारे यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज, त्यामुळे आजूबाजूला बसलेल्या लोकांना त्रास होत होता. या सगळ्या किरकिरीने त्यांचं डोकं दुखत होतं. कधी एकदाची बस लागते असं झालं होतं. त्या मुलांची बडबड. कावेरी मात्र त्यांना काहीही बोलत नव्हती. ती एका जागी शांत बसलेली होती. शेजारी बसलेल्या बाया तिला पाहून बडबड करत असतात. कसली आहे बाई, काय माहित मुलांना जराही काही बोलत नाही. ती मात्र तरीही शांतच असते. तेवढ्यात त्यांची बस येते. बसमध्ये त्यांच्या बाजूला बसलेल्या 2 बायाही येतात. त्या मुलांना बसमध्ये पाहून त्यांचं तर डोकंच दुखतं. त्या बोलतात, काय बाई, अजूनही ही कटकट, किती वेळ आहे काय माहित. बस सुरू होते. कावेरी आणि तिची मुले मागे बसलेली असतात. ती मुले बसमध्येही गोंधळ घालायला सुरुवात करतात. पूर्ण बसमध्ये त्यांचाच कालवा असतो. कंडक्टर त्यांना एकदा सांगतो की आवाज करू नका आणि पुढे येऊन बसतो. परत ती मुले आरडाओरड करायला सुरुवात करतात. कावेरी तरीही शांतच असते. ती काहीच बोलत नसते. शेवटी बाजूला बसलेल्या एका मावशीची सहनशीलता संपते आणि ती कावेरी जवळ जाऊन बोलते, असली कसली ग आई तू, कधीपासून मुलं इतका त्रास देतात, त्यांना काहीच कसं बोलत नाहीस. त्यावर कावेरी हळू आवाजात बोलते की आज मी माहेरी आले होते आणि आज सकाळी या मुलांच्या बाबांचा खूप मोठा अपघात झालाय. ते दवाखान्यात आहेत. जगतील की वाचतील ते सांगता येत नाही. आम्ही तिकडच चाललोय. मुलांना काही बोलण्याची माझ्यात ताकद नाही उरली. तुम्हाला जमलं तर तुम्हीच बोला त्यांना, असं ती पाण्याने भरलेले डोळे पुसत बोलते. हे ऐकल्यावर त्या मावशीचेही डोळे भरून येतात. ती त्या मुलांकडे जाते आणि त्यांच्या डोक्यावर वडिलांचं छत्र राहणार आहे की नाही काय माहित. किती निरागसपणे खेळतात ही मुले, असं बोलू लागते. देवा, त्यांच्या वडिलांना वाचव रे, नाहीतर या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हास्य परत कधीही पहिल्यासारखं त्यांची आई पाहू शकणार नाही. कारण त्यांच्याकडे तेव्हा बाबाचं प्रेम नसणार आहे आणि त्यांच्या बाबांना काय झालं तर त्यांच्या आईला ते सहन करण्याची ताकद दे, असे बोलून ती त्या मुलांच्या जवळ जाते व मायेने त्यांच्या डोक्यावर हात फिरवते व तिच्या जागेवर जाऊन शांत बसते. बसमधील लोकही त्या मुलांकडे मायेने पाहतात. प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यांना दिसतं तेच सत्य नसतं, त्याच्या मागे वेगळंही कारण असू शकतं. आपण किती दुसऱ्याला दोष देऊन रिकामे होतो ना.